माझ्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी अतिशय चांगल्या शब्दात चांगल्या शैलीत आपले विचार तुमच्या समोर ठेवलेले आहेत. ही लोकसभेची निवडणूक आपल्या विभागात 7 मे रोजी होऊ केली. आपल्या पक्षातर्फे लवकरच या विभागासाठी आपला उमेदवार म्हणून लवकरच नाव जाहीर होतील. पण त्या अगोदर आपल्याला फक्त 30 दिवस आहेत. त्या अगोदर तालुक्यात जाऊन लोकांना भेटावं. या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची फार गरज आहे. माननीय मोदी साहेब यांनी गेल्या 10 वर्षामध्ये देशात आणि सर्वसामान्य 140 कोटी जनतेसाठी जे काम केलं ते लोकांना सांगावं आणि आपल्याला परत एकदा तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं आहे. मोदींच्या भाषेत सांगायचं तर आपकी बात 400 पार. 400 जागा आपल्याला मिळवायच्या आहेत. मागच्या वेळेला 303 मिळाल्या होत्या. 303 तर ते 302 आहे. 302 खासदार आहेत. भारतीय जनता पक्षाला स्वतःचे 370, एनडीए धरून 400. आणि त्यासाठी जनतेला फुटावं. मोदींनी केलं काम कार्य, मोदींची आवश्यकता, भाजपची आवश्यकता देशासाठी समाजासाठी हे सांगावं या स्तुत्य हेतूने मी त्या आलेला आहे. आमचे प्रमोद जगताप असो, भारत माने असो, निलेश राणे असो किंवा विश्वासराव असो, राजन देसाई असो, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आता असलेला खासदार 10 वर्ष खासदार 1-2 नाही काय रत्नागिरीतल्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं, काय सुखसोयी दिल्या, काय शैक्षणिक दर्जा वाढवला, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य वगैरे त्याचं काय दिलं. या जिल्ह्याची गरीब आहे. 2 टायमाचं अन्न मिळणं कठीण आहे. असे लोक आहेत. त्यांच्या रोजगारासाठी, पोटा पाण्यासाठी काय केलं यांनी. त्याच्या पक्षाने उद्धव ठाकरेंनी काय केलं आणि काय केलं नाही म्हणून आम्ही सांगायला लागलो. बांधवांना त्याला या जिल्ह्यात तालुक्यात फिरायला देता काम काम सांगायला या पण काम म्हणून बांधवांना ही निवडणूक, ही लोकसभेची निवडणूक मोदींसाठी महत्वाची नाही, देशासाठी महत्वाची. मोदी असले तरच देश प्रगतीशील विकसित होईल आणि म्हणून मोदींना परत निवडून देणं, 400च्या पेक्षा जास्त जागा मिळवून देणं, परत एकदा मोदींचं सरकार देशात केलं तरच आपला विकास. मला सांगावं असं वाटतं, मोदींच्या 400 मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार असायला असा तरच विकास होईल. शिवसेना आणि खासदारांचं काही ठिकाणी उल्लेख नाही केला, जटारांनी केला. मला जवळून माहिती चौकमधील रस्ता मी दिल्लीला जाऊन मंजूर घर बांधला. नंतर नितीन गडकरी मंत्री झाले केंद्रात 14 आणि हा रस्ता करायला घेतला. बांधला
4 लेन 4 पदरी रस्ता सिंधुदुर्गात केव्हा पूर्ण झाला? इथे का झाला नाही? काही चौकशी केली? कधी एक सिस्टम नितीन गडकरीकडे गेला. तर गडकरी तुम्हाला सांगेल कसे रस्ते अडून पैसे मागतात ते कसे मागतात. रस्त्याच्या गाड्या आल्या डांबर किंवा खडी गाड्या लागल्या काहींची मुलं आली. साथ बोलाय साथ म्हणजे खासदार आमदार ने बोलाया और त्याला बोलू कमी पैसे काय लोकांना अडचण होते, प्रवाशांना अडचण होते, त्रास होतोय याची चिंता नाही. त्याला पैसे. मी पोर्ट मिनिस्टर होतो. एका वेळेला माझे 7 खाती महाराष्ट्राची होती आणि म्हणून सिंधुदुर्ग रत्नागिरीचं एक मोठं पोर्ट रेडीला विपुलला मंजूर केले. पोर्टचं डिपार्टमेंट आला 8 दिवसातच अधिकाऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं रेडी पोर्टची फाईल द्या. माझं एका दिवसात ते रेडी पोर्ट मंजूर केला. किती कोटीचं? 4,000 कोटी. एवढं मोठं. हे का सांगतो? 4 महिन्याला त्याचा मुलगा रेडी पोर्टवर जातो, पैसे मागायला जातो. ऐकता जो मालक आहे ना त्याला एक घेऊन येतो. कसं छळतात त्यांना? विकास नाही, यांना पैसे पाहिजे. आता या रस्त्याकडे असताना टोल नाका या जिल्ह्यातल्या कोणी अर्ज केला नाही. खासदाराने अर्ज केला. टोल नाका त्याला पाहिजे. एखादा कार्यकर्ता त्याला 8 कार्यकर्ते मिळून त्या टोल नाका चालवला असतो तर त्यांचे संसार चालले असते. नाही आपल्याला पाहिजे. मला फोन केला नाही बाबा खासदार हे घेतोय टोल नाका. काय म्हणायचं? नाही म्हणे हा टोल नाका चालला नाही. मी गेलो मी किलोमीटर हे टेंडर रद्द करा कोणाला द्यायचं. 5 मिनिटात झालं. तुम्ही सिंधुदुर्गला पाठवणार जाऊ तिथल्या लोकांची परिस्थिती बघा, तिथल्या लोकांचं उत्पन्न बघा, त्यांची राहणीमान बघा, तिथले रस्ते बघा, पाण्याची एकदम भेववा जिल्हा सिंधुदुर्ग. तिथल्या जिल्ह्यात टँकर लागत नाही. टँकर नाही. 12 महिने पाणी. शाळा बघा, कॉलेज बघा. मी माझ्या संस्थेतर्फे उल्लेख केला. हॉस्पिटल 650 बेड्स. मेडिकल कॉलेज मध्ये आज 450 विद्यार्थी शिकतायत. इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये 1600 विद्यार्थी शिकतायत. इंजिनिअरिंग मेडिकल त्याचप्रमाणे आयुष येत आहे जोडा मार्गला एक ट्रेनिंग सेंटर इंजिनिअरिंग and food processing याची प्रशिक्षण देणारी एक केंद्र टेक्निकल सेंटर आमच्या ओव्हर्सला काम सुरू झालं. मात्र एवढंच निदान सांगतो मी आमदार झाल्यापासून सिंधुदुर्गात सगळी धरणं आली. मोठी धरणं 800 कोटी 700 कोटी 500 कोटीची सगळी धरणं चालू आहे. काम सगळी धरणं किती झाली बघा. मी मुख्यमंत्रीला एकाच वेळेला 28 ब्रिज करायला घेतली. 28 ब्रिज. सत्तेचा वापर कसा करायचा मी लोकांना दाखव. आज विकास तिथे दिसतोय ना, तो विकास फळत आल्यानंतर पदाचा उपयोग लोकांना केला, लोकांसाठी केला. म्हणून बांधवांनो हे निवडणूक तुमच्यासाठी मोदींसाठी महत्वाचे आहे.
पण मोदी येणं म्हणजे तुम्हाला तुमचा विकास होणार, तुमची प्रगती होणार, देशाचं संरक्षण, लोकांची प्रगती, विकसित भारत होणार आहे. जगामध्ये प्रगतीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये अमेरिका चायना नंतर भारत तिसऱ्या नंबरवर पोहोचणार. तिसरा 2047 साली भारत हा महासत्ता बनून पाहतोय. कोणी स्वप्न पाहिलं नाही. एक गरीब देश म्हणून आपली ओळख होती, पण मोदी 10 वर्ष काढल्यानंतर पंतप्रधान म्हणून मला तुम्ही सांगा आज भारत चाललाय. अमेरिकेच्या अध्यक्षाने आमच्या पंतप्रधानांचं कौतुक केलं, कामाचं कर्तृत्वाचं कौतुक केलं, इथल्या अध्यक्षांनी केलं, अनेक देशाच्या इस्रायलच्या अध्यक्षांनी केलं. तुझा माणूस आहे म्हणजे प्रशासन कसं हाताळावं मोदींना चांगलं कळतं आणि म्हणून आपला देश प्रगतीकडे जातोय. हा खासदार फक्त लोकांना छळणं, त्रास देणं, बंद करणं. एक त्याचा रिफायनरी काय चुकीचं होत आहे हो. जे लोक विरोध करतायत ना त्याची जे कोण आहे त्याला मला घेऊन चालू काय चुकीचं. 3 लाख कोटी खर्च होणार रत्नागिरी आणि रिफायनरी तयार होणार. हजारो मुलं मुली कामाला लागणार, हजारो. एवढंच काय की रिफायनरी आल्यावर 50-100 छोटे मोठे कारखाने येणार, तिथे पण आपली मुलं कामाला लागणार. आज रत्नागिरीकडे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी कुठे दाखवावं त्याच्या घरी नोकरी दे मुलामुलींना. तर नोकरी कशा शिकायचं कशाला याची प्रेरणा पाहिजे. मी ते लोक मला सिस्टम घेऊन आले की थोडा दादा व्हायला पाहिजे. या विभागाचे मंत्री तुम्ही त्यांना मी भेटलो म्हणून साहब हमें चाहिए पर हमें वो जो उधार है मालिक है उधर है कि उधर आने नहीं देंगे. मतलब उनके आदमी कितने हैं वो खाली चिल्लाते कुछ नहीं कर पाएंगे. हमें चाहिए आप कंपनी से बात करो हम उनको गारंटी. हम दोनों एक रिफाइनरी में रत्नागिरीचं चित्र बदलेलं. तिथे कॉलेज होईल, हॉस्पिटल होईल, काय नाही होणार आणि अनेक कारखाने. पण विरोध सिंधुदुर्गात विमानाचा आज दिसतोय. विमान सुरू झाली आणि विमानतळासाठी जागा संपादित करायला मी महसूल मंत्री होतो. संपादित करायला लागले. 25 माणसं घेऊन हा माणूस हा खासदार जमीन द्यायची नाही. शेतकरी उपासमार होईल. बांधून जाऊन त्या माळावर गवत तरी येतं का गवत येत नाही तो उपासमार होईल. मी ऐकलं पोलिसांना सांगितलं केलं आणि आता विमानतळ झाला आणि विमानतळ उद्घाटनाच्या वेळी का उद्धव ठाकरे उद्घाटन त्याच्या हस्ते ठरलं. मला आमंत्रण आणि स्टेजवर बघतो माहीत कोणाच्या हातात ज्याने विरोध केला काम बंद पडलं तर विनायकरावच्या हातात नाही. अरे बाबा तू विरोध केला काम बंद पडलं ऍडमिशनचं. एकदम निर्लज्ज माणसं. आज विमानतळ बघा तर सिंधुदुर्गातून बँगलोरला येतात विमान, इथून पुण्या मार्गे दिल्लीला जातं, मुंबई जातं. ही सोय नाही. 5 कॉलेज सुरू केलं मेडिकल तेव्हाही विरोध. बेकायदेशीर आहे. मेडिकल कॉलेज कोण बेकायदेशीर करू शकतात.
एकही विकास कामाला यांनी कधी समर्थन नाही केलं. तुम्ही विचारा 10 वर्ष खासदार आहे, काय दिलं तुम्ही या मतदारसंघाच्या लोकांना? एका रस्ता, एका पाण्याची योजना, रत्नागिरी आणि ज्या ठिकाणी राहिलो ना, पाणी बंद झालं सकाळी 10:30 वाजता, पाणी नाही. ही परिस्थिती का शहरात? पर्यटक येतील कसे? हॉटेल बंद होणार नाही तर काय? पण हॉटेलला पाणी नाही, पर्यटक राहणार कुठे? 2,01,000 पर कॅपिटल इन्कम आहे. सिंधुदुर्ग मागून त्याला 2.5 लाखाच्या पर कॅपिटल इन्कम उत्पन्न आहे. आज कारखान्याची संख्या तिकडे बघा, छोट्या मोठ्या सूक्ष्म लघु आणि मध्यम वाढत जाते. कामगार मुलं आज स्थानिक मुलं कॉन्ट्रॅक्ट येऊ लागली. इतका आंबा सिंधुदुर्गाचा लंडन परदेशात जाऊ लागला, मासे युरोप मध्ये जाऊ लागले. मग आमच्या रत्नागिरीच्या मुलांनी काय केलं? मी बँकेत जाऊन गेलो, सगळ्यांना चेअरमनला सांगितलं कर्ज द्या, त्यांना एक्सपोर्ट करू दे, कॉन्ट्रॅक्टर नंबर द्या, येणं काम करू दे. मी जाऊन सांगितलं लोकांनी, त्या चेअरमन तुम्ही आज कॉन्ट्रॅक्ट करा, त्याला समोर 4 चाकी गाडी आहे, त्याला प्रगती म्हणतात. नंतर नारायण राणे येतो, निलेश असा विचारायचं, अरे नारायण राणेचं नाव घेऊन माझ्या जवळपास तरी कामाने कार्य येऊ शकतो. छोटे मोठी आज ती पूर्ण होतील वर्षाच्या महाराष्ट्राच्या सिंचन क्षमते एवढी सरासरी एवढं सिंधुदुर्गाची सरासरी असते. आणि म्हणून तुम्हाला प्रगती अशी हवी असेल, मुलाबाळांच्या भवितव्याच्या नोकरीचा प्रश्न असेल, तुमच्या आर्थिक स्थिती सुधारायची असेल, शिक्षण चांगलं शिक्षण करून मुलं डॉक्टर, इंजिनियर, IAS, IPS व्हावेस वाढत असेल, व्यवस्था वाढत असेल, तर हा खासदार उद्धव ठाकरेंची शिवसेना हद्दपार व्हायला पाहिजे. हद्दपार हा उद्धव ठाकरे दिल्लीला जातो, रामलीला मैदानावर काय बोललो म्हणे, मोदी हे हुकुमशाही आहे, हुकुमशाही म्हणे. त्यांना तडीपार हा बोलतो, अरे तू कोरोनाच्या काळात पैसे खालीच का बाबा? औषधाचे पैसे मुख्यमंत्री असताना खाले आणि नेच्या लेखाने चौकशी चालू दाखिलामध्ये मोदीने काय मोदी देशाला दिलं, देशाच्या लोकांना कॅबिनेट मध्ये त्यांच्यापासून 5व्या जागेवर दिवस किती तास काम करतात, 3 वाजता उठतात, 5 वाजता ब्रिफिंग चालते, अधिकाऱ्यांना भेटतात. एक दिवशी परदेशातून 4 वाजता आले, आम्हाला वाटतं आज कॅबिनेट होणार नाही, का लेट आले, निरोप येईल, पण साहेबांची कॅबिनेट रद्द नाही. 15 मिनिटं अगोदर आमच्या येऊन बसले सर. आज देशाची गरीब लोकांची किती चिंता आहे, जगाच्या कुठल्या देशाची अर्थव्यवस्था त्यांना माहित नाही. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था, त्या अर्थव्यवस्थेपेक्षा माझा भारत पुढे जावा, उत्तम प्रशासक आहेत, निस्वार्थ आहेत, त्यागी आहेत, असे पंतप्रधान कोण नाही. त्यागी काही नाही, फक्त देश आणि देशाची लोक आणि माझा देश महासत्ता कधी होईल यासाठी दिवस रात्र मोदी साहेब काम करतात. मग आपलं कर्तव्य नाही जनतेचं परत एकदा त्यांना जाणावं आणि सांगावं, साहेब आम्ही तुम्हाला मतदान केलं, आज तुम्हाला 400 तुम्हाला खासदार दिले, आपण देशाला महासत्ता बनवू, सांगावं.
7:30 काळा वाजले. या वाक्याला 7:30. हा कधीच भूक लागली का माहित नाही. 6 वाजले. बांधवांनो, चांगली व्यक्ती, कर्तृत्ववान व्यक्ती, हुशार व्यक्ती आपल्याकडे फलकवून मिळाले हे आपलं भाग्य. चांगल्या माणसाला राखलं पाहिजे, जोपासलं पाहिजे, त्याला प्रेरणा मिळेल असं आपण सपोर्ट करायला पाहिजे, सहकार्य द्यायला पाहिजे, योगदान द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ते तुम्ही द्यावं. येणाऱ्या 7 मे आपल्या गावात नातेवाईक असो, मित्र असो, सहकारी असो, सगळ्यांना गावातल्या लोकांना सांगा, एकही मत ज्यांनी काम केलं नाही त्या शिवसेनेच्या काय मशाला आहे का, काय मशा गेले धनुष्यबाण एवढा चांगला शिंदे घेऊन गेला. बाळासाहेबांनी 48 वर्ष शिवसेना तुकडे केली हो. आणि 2 वर्ष शिवसेना संपवली. 56 आमदारांचे 40-45 आमदार गेले. आता 16 चुनाव होतोय. 5च खासदार, 5. दुकान बंद होईल. मत घेऊ नका. डिपॉझिट जाऊ दे. डिपॉझिट दादा तुम्हाला 1 लाख मत देणार. या मतदारसंघात आमच्या 1 लाख 2,31,000 आहे. 31 काय तर 31 करा. 2 लाख आम्हाला काय तर द्यायला पाहिजे नाव. काय तर 2 लाख पाहिजे. काय सकाळ नाव आहे. पहिलं नाव प्रमोद आहे. प्रमोद जगताप. 1 लाखात शोभा देत नाही. 2 लाख. आणि म्हणून मुद्दाम आलाय नाव जाहीर व्हायच्या अगोदर तुम्हाला भेटावं, माझी भावना सांगावी, माझी इच्छा सांगावी. बांधवांनी इथून इथे 9 पदं, दिल्लीचे 10 पद आहे माझ्या आयुष्यात. भरपूर पदं, पण प्रत्येक पदाला मी न्याय दिले. आताही मी दिल्लीला जाऊन यशस्वी कॅबिनेट मंत्री म्हणून मी खाती मिळवले. मोदींच्या मंत्रिमंडळात मी जर गेलो तर रत्नागिरीचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. आर्थिक स्थिती बेकारी घालवल्याशिवाय राहणार नाही. शब्द रस्त्याने चालताना वाटलं पाहिजे, अरे वा काय हा भाग आहे, निसर्गरम्य आहे आणि विकसित आहे. प्रवाशांनी सांगायला पाहिजे, कसं वाटतं तू येतं ना, कसं वाटतं, कसा चौपदरी रस्ता आहे. आता त्या रस्त्याच्या मध्ये जी झाडं लागली आहेत ना, ते सुंदरीकरण करण्यासाठी केंद्राकडून 12 कोटी परत आणले. आणि मग ते करताना 12 कोटी मिळाले तर आमचे जयकार साहेब, आमचे माने साहेब जे आले उंटड्यांच्या भूमीच्या थोडं पुढे सर चिपळूणपर्यंत 7 मे नंतर या रस्ता पूर्ण झाला तर हा रत्नागिरी संपेपर्यंत पात्र देवी तर या रत्नागिरीच्या शेवटपर्यंत मधला सुशोभीकरण होईल. एवढ्या आपण काश्मीर काही देशात असं कोणताही हायवे ब्युटिफिकेशन झाला नाहीये, तो तुमचा होणार. त्यामुळे जिल्हा सुंदर करूया, जिल्ह्यात लोकांमध्ये सुबत्ता आणूया, सुजलाम सुफलाम जिल्हा होईल यासाठी मोदींच्या सत्तेचा आणि इथल्या लोकप्रतिनिधींच्या कामाने कार्याने सर्वत्र विकास होऊ द्या. तुम्ही आनंदाने जगावं, मुलांना चांगलं शिकावं, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या किंवा उद्योग व्हावे या दृष्टीने विचार करा. आणि 7 तारखेला भाजपलाच मत मिळेल यासाठी थोडं त्रास सहन करावा, तो कराल अशा व्यक्ती. एक वाईट वाटतं
कधी कधी एवढी भाषा होत होता, शेवटच्या मीटिंगला शब्द बाहेर पडत आपल्याला एवढा त्रास होतो. तरी आम्ही फिरतोय. मला तर भारतामध्ये कॅम्पेनिंगच्या लिस्ट मध्ये मी या 2 जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि अन्य जिल्ह्यात जावं माझी तक्रार नाही. पक्षासाठी काम करणं वाईट काय मीटिंग चालू होती, तिथून 5-6 मुलं उठून गेली, तिथून एक महिला उठून गेली. हा एवढं का लक्षात? तुमच्या भविष्यापेक्षा काय एखादे काम आहे आलात ना, थोडा ऐका ना. विकास आपला कसा होईल तो मार्ग तरी समजून घ्या. त्या मार्गाने आम्ही चालत असताना आम्हाला साथ द्या एवढंच सांगायला मी आलो होतो. आणि म्हणून तुम्ही सगळे बसला, फार मोठ्या संख्येने आलात लांजा या परिसरातून. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देताना मला कायमची साथ पक्षाचं काम करताना मिळो यासाठी तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य माझ्या दैवत वागेश्वर देव अशी प्रार्थना करतो. आणि तुमची